ठाणे महानगरपालिका आणि आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालयातील शिक्षक, NSS व NCCचे विद्यार्थ्यांना आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ मदत कशी केली पाहिजे या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी ठाण्यातील बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स येथे मंगळवारी 23 आणि 24 जानेवारी रोजी 2 दिवसीय कार्यशाळा पार पडली आहे। यामध्ये आपत्तीजन्य परिस्थिती म्हणजे काय, नैसर्गिक आपत्ती, CPR, AED, बँडेज, सर्पदंश इत्यादी आपत्ती संबंधित प्रशिक्षण देण्यात आले। तसेच TDRF जवानांच्या मार्फत सर्च आणि रेस्क्यूमध्ये हाताळण्यात येणाऱ्या इक्विपमेंटची माहिती देण्यात आली आहे। या कार्यशाळेत 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। सदर प्रशिक्षण प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, ठाणे महानगरपालिका TDRFचे सिनियर जवान सचिन दुबे यांच्यासह 20 जवानांची TDRF पथक, बांदोडकर कॉलेजचे प्राचार्य विंदा मांजरेकर, NSS प्रोग्राम ऑफिसर सायली दाने व उमा पटणे, आगा खान संस्थेचे मॅनेजर अतिश सावंत, प्रोग्राम मॅनेजर भूपेंद्र मिश्रा आणि सदस्य सोनिया इराणी, मीनाक्षी कांडपाल, जयेश बैसानी इत्यादी यावेळी उपस्थित होते। तसेच नागरिकांनी अशा आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी सतर्क कसं राहावं या उद्देशाने महापालिकेने जनजागृतीसाठी ही कार्यशाळा आयोजित केली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्त साहेब आणि उपायुक्त महेश सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाने हे ठरवलेलं आहे की विविध कॉलेजमध्ये NCC NSSच्या मुलांना प्रशिक्षण चांगल्या प्रकारे देण्यात यावं। जे समाजामध्ये कुठलीही मोठ्या प्रकारची आपत्ती घडली तर फर्स्ट रिस्पॉन्डंट म्हणून ह्या विद्यार्थ्यांनी मदतीला उभं राहावं। आणि त्याच्यानंतर हे विजन जेव्हा ठरवलं गेलं ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून, तेव्हा आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट ही जी NGO आहे ह्यांच्यासोबत ह्या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आणि त्यांच्याकडील जे प्रशिक्षक आहेत आणि अनुभवी व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि प्रशिक्षण दिलं जातं। त्याच्यामध्ये CPR देणं, फायर एक्सटिंग्विशर कशा प्रकारे हँडलिंग करतात ते, स्नेक बाईटच्या वेळेस कशा प्रकारे मदत करावी, त्याच्यानंतर बँडेजेस कसं बांधावं, त्याच्यानंतर कॅज्युअल्टीला ट्रान्सपोर्टेशन कसं करावं, हँडलिंग कसं करावं याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे। आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे TDRFची टीम आहे, NDRF टीमच्या धर्तीवर TDRFची टीम आहे। तर त्या TDRF टीम कशा प्रकारे ठाणे शहरासाठी आणि ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकासाठी कशी मदतीला धावते हे तिथे प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं। आणि TDRF टीमकडे ज्या इन्स्ट्रुमेंट आहेत, जे उपकरणं आहेत ती सगळे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आलेली आहेत। TDRF टीमचे किती जवान तिथे गेलेले? TDRF टीमचे 20 जवान, 20 जवान तिथे उपस्थित होते आणि त्यांनी प्रत्येक साहित्याचं प्रात्यक्षिक दाखवलं विद्यार्थ्यांना। आगा खान एजन्सीकडनं किती जण आले? आगा खान एजन्सी फॉर हॅबिटॅट कडून 6 जण होती आणि त्याच्यातले सगळ्यांनी उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। किती मुलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला आणि कसा प्रतिसाद होता? बांदोडकर कॉलेजचे प्रिन्सिपल मॅडम आणि NSSचे CO मॅडम यांचा आणि विद्यार्थ्यांचा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांनी खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि तिथे 40 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले। तुम्ही जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्यासाठी पण असेच काही प्रशिक्षण राबवणार आहेत? यस, येणाऱ्या पुढील काळामध्ये ठाणे शहरातील नागरिकांसाठी अशाच प्रकारे प्रशिक्षण उपलब्ध केलं जातील आणि लोकांना याच्याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल। आणि ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग हे 24/7 नेहमी तत्पर असते आणि ठाणे शहरातील नागरिकांसाठी नेहमी मदतीला धावत असते। लोकांना काय आवाहन करेल? लोकांना हेच आवाहन करेल की समाजामध्ये ज्या छोट्या मोठ्या घटना घडत असतात त्या वेळेत ओळखून मदतीला धावणं।